Audio Jungle. ओके. तर नमस्कार. जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे एस बी लेटेस्ट एडिटरमध्ये. तर भावांनो, जर आता तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल आपला आणि यार तुम्हाला नक्की आवडला पण असणार आहे, तर तुम्ही मग आत्ताच एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की तुम्हाला माहिती असते तर रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन खतरनाक व्हिडिओ बनवतच असतो आणि त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे. त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे भावांनो. ओके. आणि बघा भावांनो, व्हिडिओ बनवणं खूप सोपं असणार आहे. व्हिडिओला पूर्ण बघा, नाही तर थोडे इफेक्टमध्ये तुम्ही गोंधळणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. तर सुरुवातीला भावांनो काय करायचं, आपण व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर भावांनो आपल्याला काय करायचं आहे, या दोन प्रेसेटची गरज पडणार आहे. दोन्ही प्रेसेटला तुम्ही आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्या. आता इनपुट केल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी 9:16च्या रेशोमध्ये काही इमेजेस लागणार आहेत, म्हणजे 4 इमेजेस लागणार आहे. तर आपल्याला ते क्रॉप करून घ्यायचे आहे आधी. जर तुम्हाला माहिती नसेल कशा पद्धतीने क्रॉप करतात, तर सुरुवातीला खाली प्लसचं बटन दिलं एक, जस्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथून 9:16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. खाली क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. जे फोटो तुम्ही वापरणार आहोत तो फोटो जस्ट ॲड करायचा आहे. वरती 3 लाईन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे 3 डॉटवर आणि इथून फुल कंपोजिशन एरिया. ओके. त्यानंतर इमेजेसला बरोबर सेट करायचं अशा पद्धतीने. त्यानंतर भावना एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर जस्ट क्लिक करायचं आहे. क्रिएट फॉर्म ॲज PNG करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा इमेज या ठिकाणी एक्सपोर्ट होऊन जाईल, म्हणजे 9:16च्या रेशोमध्ये क्रॉप होऊन जाईल भावना. त्यानंतर सेव्हवर क्लोज करून क्लिक करायचं आहे, क्लोज करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 4 इमेजेस बनवून घ्यायचे आहे आणि पुन्हा बॅक येऊन आता बीट मार्कला तुम्हाला ओपन करायचं आहे भावना. ओके. आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला काही व्हाईट कलरमध्ये इमेजेस ॲड करून दिले असणार आहे. तुम्ही चेंज करून घेऊ शकता या ठिकाणचे इमेजेस कशा पद्धतीने करायचं आहे. सुरुवातीला भावना आपल्याला काय करायचं आहे, वरच्या इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कलर अँड फिलचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं, नंतर स्टारवर क्लिक करायचं आहे. ओके. नंतर भावना तुम्हाला जे इमेजेस हवा आहे तो इमेजेस आपला अलाइट मोशनमध्ये गेला असेल तर अलाइट मोशनचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे. इमेजेसला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. वरती प्लसचं बटन दिलं, त्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल भावना. ओके. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व या जागचे इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत. जे सोप्या पद्धतीमध्ये कलर अँड फिलचा वापर करून आपल्याला सर्व इमेजेस या ठिकाणी जे काय ते चेंज करून घेऊन टाकायचे आहे अशा पद्धतीने. ओके. आणि या ठिकाणी जे तुम्ही इमेजेस ॲड केला असेल त्याच्या खाली पण भावना तोच इमेजेस ॲड करायचा आहे, म्हणजे एक इमेज आपल्याला अशा पद्धतीने 2 वेळेस ॲड करायचा आहे. त्यानंतर खालच्या इमेजमध्ये क्लिक करून आपल्याला सेम प्रकारे जायचं आहे आणि इथून आपल्याला सेम प्रकारे अशा पद्धतीने तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता तो इमेज ॲड केल्याच्यानंतर खाली पण आपल्याला तोच इमेजचे म्हणजे ॲड करावं लागेल. तर अशा पद्धतीने तोच इमेज ॲड करून टाकायचा आहे. तर बस आता तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपण इमेजेस ॲड करणार आहोत. ओके. तर या ठिकाणी बघू शकता लास्टला. तर अशा पद्धतीने तुम्हाला खालचे पण दोन्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भावना. ओके. आता आपण काय करून दाखवत नाही, बट तुम्हाला इतकं करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता तुम्हाला जे तुम्ही फोटो वापरणार आहात तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि आता जस्ट इथून तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने इमेजेस ॲड करायचं आहे. या पुढच्या बाणावर क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. ओके. तर बस आता अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत सर्व इमेजेस लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. ओके. अशा पद्धतीने. तर चल शेवटपर्यंत ॲड करायचं नाही, जितरोक आपली बीट असणार आहे तिथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायची आहे भावना. ओके. तर आज चला आता आपण इथं काही लवकरात लवकर इमेजेस ॲड करून पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ओके. तर या ठिकाणी बघू शकता 21 सेकंदापर्यंत फक्त आपल्याला हा इमेजेस ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय पण ॲड करू नका तुम्ही. आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे. सेकीपॅक मी दिला असणार आहे, जे सेकीपॅकला ओपन करायचं आहे. आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर पाहून आपल्याला करायचं काय, खालच्या बाजूला बघू शकता 2 रेक्टँगल आणि 2 इमेजेस मी तुम्हाला ॲड करून दिली असणार आहे. सर्व अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरून आपल्याला 4 प्रेस करून ठेवायचे आहेत. ओके. त्यानंतर पाहून या ठिकाणी आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करून इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी 4 लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे भाऊ. ठीक आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे. लास्टला आल्याच्यानंतर 21 सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर हे जे आपण कॉपी केली असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचे.
आता पेस्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण एकच इमेज ॲड केला, तुम्हाला हवा असेल तर वेगवेगळे करू शकता। त्यासाठी जस्ट इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं, स्टारमध्ये क्लिक करायचं, 4.5च्या रेशोमधला कुठला पण एक इमेजेस सिलेक्ट करायचा, वरती प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे। इमेज अशा पद्धतीने चेंज होऊन जाईल। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इथे चेंज करून घ्यायचं आहे पाहून, काय विषय नाही, इतकं सोपं होतं। त्यानंतर आता इतकं झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने दोन्ही पण तुम्हाला इमेजेस हवा असेल चेंज करून घ्यायचे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। आता बॅक आल्याच्या नंतर पाहून आपल्याला पुन्हा सेकीबेकला ओपन करायचं आहे। आता सेकीबेकमध्ये आल्याच्या नंतर लास्टला यायचं आहे। लास्टला मी तुम्हाला दोन इमेजेस ॲड करून दिले असणार आहे। ते सुरुवातीच्या इमेजमध्ये जायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि पुन्हा बीट मार्कला ओपन करायचं आहे पाहून। ओके, अशा पद्धतीने बीट मार्कला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, खाली यायचं। ओके, आता खाली आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती, तर जस्ट या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट। ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी जितके काय आपण इमेजेस ॲड केले असेल त्या सर्व इमेजेसला तर तुम्हाला सुरुवातीला हा जे इफेक्ट असणारा पेस्ट करायचा आहे। याच्यानंतर पण आपल्याला एक इफेक्ट पेस्ट करावा लागतो भावना। ओके, अशा पद्धतीने आता हे जे इफेक्ट असणार आहे तुम्ही लास्टपर्यंत पेस्ट करून घ्या। इथं काय आपण एवढं करून दाखवत नाही, बट तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे, बाकी विषय काय नाही, इतकंच। ओके, त्यानंतर पुन्हा इथून बॅक यायचं आहे आणि आता सेकीबेकला पुन्हा एक वेळेस ओपन करायचं आहे। आता ओपन केल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला शेवटला एक इमेजेस ॲड करून दिला असणार आहे। ओके, तर आता आपल्याला काय करू शकता, तुम्ही सुरुवातीला इमेजमध्ये क्लिक करायचं आहे आणि पूर्णपणे इमेजेस इथून या ठिकाणी आपल्याला क्लिक करून भावना इथून कॉपी करून घ्या। ओके, अशा पद्धतीने आता कॉपी केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे। ओके, आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला आपण इथे यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड केले होते। ओके, तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला इथे यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर बघू शकता पुन्हा त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट क्लिअर करून टाकायचं आहे, म्हणजे आपलं जे काही इमेज असणार आहे ते या ठिकाणी आलं असणार आहे। आणि आता या ठिकाणी आल्याच्या नंतर बघू शकता मधामध्ये आपण एक या ठिकाणी बघू शकता एक की देऊन आहे भावनो। ठीक आहे, तर बरोबर आपल्याला काय करायचं, हे जे की असणार आहे ते बीटवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। ओके, आता ठेवल्याच्या नंतर या इमेजमध्ये क्लिक करायचं, खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावर जायचं आहे। त्यावर गेल्याच्या नंतर इथं कॉपी बॅकग्राऊंडच्या इफेक्टवर एक डोळा असं आपण अनहाईट केला असणार आहे, जस्ट त्याच्यावर क्लिक करून त्याला हाईट करायचं आहे, म्हणजे तो तुमचा इमेज दिसणार नाही आणि बॅकग्राऊंडमधले आपण जे काही इमेजेस ॲड केले असणार आहेत तो इमेजेस आपल्याला दिसून जाईल। ओके, अशा पद्धतीने तर बघू शकता इथे आपलं खूप भारी अशा पद्धतीने होऊन जाईल। ओके, आणि जे इमेजेस तुम्ही या ठिकाणी ॲड केला तोच इथे तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे, ते पण खूप भारी दिसते। ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर पुन्हा या इमेजमध्ये क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्या। आता कॉपी लेअर केल्याच्या नंतर पुढच्या बीटवर यायचं, इथे पेस्ट करून टाकायचं आणि याला बरोबर मधामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि मधामध्ये बरोबर ठेवून घ्यायचं आहे। ओके, तर बस इतकंच करायचं होतं, बाकी विषय काही नाही यामध्ये। अशा पद्धतीने तुम्हाला लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे भावनो। ओके, आता लास्टपर्यंत अशा पद्धतीने केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला इफेक्ट खूप भारी पद्धतीमध्ये अशा पद्धतीने लागून जाईल। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। आता बॅक आल्याच्या नंतर सेकीबेकला पुन्हा ओपन करायचं आहे आणि वरती जे काय मी तुम्हाला 3 CC प्रेसेट दिले असणार आहे तिन्ही पण प्रेस करून सेम प्रकारे कॉपी 3 लेअर करून घ्या। बॅक यायचं आहे, बॉर्डर अँड साईड आपल्याला या ठिकाणी बीट मार्कला ओपन करून सुरुवातीला येऊन पेस्ट करायचं आहे। ओके, त्यानंतर लास्टला जायचं आहे। लास्टला गेल्याच्या नंतर तिन्ही प्रेसेट आपल्याला अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरून लास्टपर्यंत खेचून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला बॉर्डर लोगो वगैरे तुमचा लावून घ्यायचा आहे। बॉर्डर लावण्यासाठी प्लसमध्ये जायचं आहे, खाली रेक्टँगल दिले त्याला ॲड करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, स्ट्रीच टू कंपोज दुरिया करायचं आहे, कलर आणि लाईटमध्ये जायचं आहे, याचा आपल्याला कलर रिमूव्ह करायचा आहे, बॅक यायचं आहे, बॉर्डर आणि साईडमध्ये जायचं आहे, स्टॉक अनेबल करायचा आहे, स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे, स्टॉकला थोडंसं वाढून घ्यायचं आहे। बस इतकं झाल्याच्या नंतर बघू शकता आपला बॉर्डर पण या ठिकाणी लागून जाणार आहे। त्यानंतर बॉर्डरची साईज पण तुम्हाला लास्टपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही खेचून घ्या। त्यानंतर तुमचा लोगो लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओची साईज तुम्हाला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता, 1000 अशी ठेवू शकता, काय विषय नाही। त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ फोनच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर इतका सोपा व्हिडिओ होता, नक्की आवडला असेल एक लाईक करून टाका।